श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2063व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी, गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 18/1/1997 बैठक क्रमांक 204। परमपूज्य महाराजांनी भक्तांशी वेळोवेळी केलेले हितगुज भाग 52। आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना पुढे म्हणतात, निसर्गाचे चक्र कालक्रमण हे फार वैशिष्ट्यपूर्ण चालत असते। येथे कोणाचेही काही चालत नाही, त्यामुळेच कोणीही मनुष्य येथे देहरूपाने अमर राहिलेला दिसून येत नाही। येथे देहरूपाने येणाऱ्या जीवाला पापाची तसेच पुण्याचीही मर्यादा घातलेली दिसून येते। सामान्य माणसे येथे जन्माला वरचेवर येत असतात, तर अवतारी साक्षात्कारी पुरुष येथे जन्म घेत असतात। श्री ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी त्यांच्या पुण्याची मर्यादा संपली म्हणून स्वतःच समाधी घेतली, तर श्री आद्य शंकराचार्यांनी वयाच्या 32व्या वर्षी जीवन कार्य पूर्ण झाल्याने हिमालयात प्रयाण केलेले दिसून येते। सामान्यांच्या बाबतीत मात्र पुण्याची मर्यादा संपली की तसेच पापाचीही सीमा गाठली की त्यांच्या देहाचा अंत होतो। संत पुरुष कितीही पुण्यवान असला तरी त्याच्याही जीवनाला मर्यादा या कालचक्रात घालून दिलेली आहे। येथे संत व्यक्ती लोकांना पुण्य वाटण्यासाठी येत असतात व इतर जीव गेल्या जन्माचे पाप फेडण्यासाठी असतात। दोघांची जीवन जगण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी त्यांच्या जीवनाची अंतिम स्थिती गती एकच दिसून येते। कुंभाराच्या चाकावरील मडक्याप्रमाणे हे असते। पहिले तयार मडके बाजूला काढले की तेथे दुसरे मडके तयार होतच असते। या भूमीवर जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धर्माची ओढ असते। ठराविक वय ओलांडले की त्याला आंतरिक ओढ लागते ती धर्माची। प्रपंच कितीही केला तरी 40शी ओलांडली की सामान्य माणसांना ही धर्माची ओढ लागत असते। ही कोणाच्या सांगण्याने लागत नसते। प्रत्येकाचे दैव हे अंगभूतच असते, पण ते प्रत्येकाला साथ देतेच असे होत नाही। दैव हे वेगाने पुढे जातच असते। येथे येणारी व्यक्ती जेवढी निसंशय असेल तेवढी ती या मार्गात प्रगती करीत असते। गुरु हे स्वतः भेटतीलच असे कोणीही समजू नये। अध्यात्म ही सुद्धा अंगभूतच असते, ते ऐकण्याने समजते। टाईपरायटर कधीही स्वतः वाक्य छापत नसते, तेव्हा प्रत्येकाने येथे कार्यरत राहून प्रयत्नशील राहावे। मनुष्य जन्मभर प्रत्येक विचारांनी जखडलेला गुंतलेला असतो, त्यामुळेच तो गर्व अभिमान यामध्ये गुरफटलेला असतो। हे गुण फार सूक्ष्म असतात, परंतु तेच अध्यात्मातील प्रगतीला आडवे येत असतात। सामान्य मनुष्यांनी देह सोडल्यावर त्यांचे कधीही पुतळे उभारू नयेत। त्यांनी कीर्तिरूपाने स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असते, परंतु अवतारी श्रेष्ठ व्यक्तींचे राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारले तर चालतात। त्या पुतळ्यांच्या अस्तित्वाने नवीन पिढीला जीवनात आदर्श पुरुषांचे दर्शन होत असते। आध्यात्मिक गुरूंचे पुतळे कधीही उभारू नयेत। गुरु जर प्रपंचवाईक असतील तर त्यांच्या तस्वीरींची पूजा करावी। गुरु जर ब्रह्मचारी संन्यासी असतील तरच त्यांच्या पादुकांची स्थापना करावी, परंतु त्यांचे पुतळे करून पूजेत ठेवू नयेत। गुरु परंपरेत फक्त आद्य शंकराचार्यांची मूर्ती पूजेत ठेवण्याची परवानगी आहे। कोणीही शास्त्राच्या विरुद्ध वागू नये। शास्त्र ठाऊक नसेल तर ज्ञानी अधिकारी पुरुषांचे मार्गदर्शन घ्यावे। सर्वसाधारणपणे गुरु हे जीवित असतानाच त्यांच्या पश्चात गादीचा कसा सांभाळ करायचा, कोणाला त्या गादीवर पुढे नेमायचे की त्यांच्याच केवळ पादुकांची स्थापना करून कार्य पुढे चालू ठेवायचे इत्यादीवर मार्गदर्शन करीत असतात। निसर्गाच्या चक्रापुढे काही चालत नसल्यानेच भक्ताची कितीही प्रगती झाली तरी चुका या होत राहतातच। त्यामुळेच जवळ आलेले भक्त कालांतराने या मार्गातून दूर झालेले दिसून येतात। तसे घडू नये म्हणून प्रत्येक भक्ताने सतत सावध राहावे। देह मानवाचा म्हटला की त्याच्यावर आघात हे होतच राहतात। सगळ्यात जास्त आघात हा संगतीत होतो।
संगतीची एकदा पकड बसली की ती सोडणे अवघडच जात असते. मनुष्याचे मन हे असे असते की लगेच पकड घेत असते व त्यातूनच ते अनेक विषयांकडे वळत असते. उदाहरणार्थ फाजील गप्पा, कर्मणूक यातून उगीच वेळ जात असतो. तेव्हा मनुष्याने संगत कोणाची ठेवायची, तसेच जीवनात उद्दिष्ट काय ते प्रथम ठरवावे. ईश्वरी शक्तीचे अस्तित्व ज्याला मान्य आहे त्यांनी तुझे कारणी देह माझा पडावा हेच उद्दिष्ट ठेवावे. तेव्हाच देहपूर्ती होत असते. मनाची अवस्था फार वाईट असते, त्यामुळेच ते चंचल असते. त्यामुळेच ते एका क्षणाला फार उच्च अवस्थेत पोचलेले असते, तर 15 मिनिटांनी फार नीच अवस्थेला पोचलेले असते. त्यामुळेच तुझे चरणी देह माझा पडावा अशी भावना ईश्वरी शक्तीपाशी ठेवली पाहिजे व त्यासाठी मनुष्याने कोणतीही किंमत मोजायची तयारी ठेवलीच पाहिजे. तेव्हा मनाला परिपक्वता येत असते. भगवंतही एकदम कृपा करीत नसतात. ते तुमची निष्ठा, श्रद्धा तपासूनच जवळ करीत असतात. भक्ताचा उद्धार करायचा असतो, त्यामुळेच सतत भक्ताची परीक्षा पाहिली जात असते. तुम्हीही सर्वांनी ते लक्षात ठेवा. कालचक्राला आपण अडवण्याचा प्रयत्न करायचा नाही. ज्याला जगायचं ज्ञान नसते त्याला वाचून काहीच उपयोग नसतो. पशुपक्ष्यांची हत्या होतच राहणार आहे. तसेच जलचर वनचरही जास्त झाले तर ते त्रासाचे ठरते. साप, विंचू, पाल, ढेकूण हे मनुष्य जीवनाला त्रास देणार आहेत. त्यांच्या रक्तातून विषच निर्माण होत असते. आपल्याला जो वाचवा वाचवा म्हणतो त्याच्यावर दया करायला काहीच हरकत नसते. जो जगण्यासाठी धडपड करतो त्याच्यावर आम्ही कृपा करीतच असतो. जो जगण्यासाठी धडपड करत नाही त्याला वाचवण्याची गरज नसते. हल्ली मानवी हत्या खूप होताना दिसून येतात. तसेच विष घेऊन आत्महत्या करणारेही खूप दिसून येतात. हे घडतच राहणार आहे. भगवंतच जीवाला जन्माला घालत असतात व मारतही असतात. सरकार संतती नियमनासाठी खूप प्रयत्न करीत असते, परंतु संतती ही वाढतानाच दिसून येते. या भूमीवर सृष्ट शक्ती जशी आहे तशीच दुष्ट शक्तीही आहे. या दुष्ट शक्तीला शांत करण्यासाठी आपल्याकडे बळी देण्याची पद्धत आहे. ते योग्यच आहे. त्यासाठी शेळीला बळी देण्याची प्रथा आहे. कारण शेळी ही मनुष्य जीवनात निषिद्ध प्राणी असल्याचे समजले जाते. दुष्ट शक्ती शांत न झाल्यास हिंसाचार व रक्तपात वाढलेला दिसून येतो. समुद्र जसा एका बाजूने हटल्यावर दुसऱ्या बाजूने भूमीवर प्रवेश करतो तसेच हे आहे. त्यामुळे तशी प्रथा आवरता येत नाही. फार पूर्वी काही दैत्यांनी येथे राज्य केलेले आहे. दैत्य कधीही मारले जात नाहीत. त्यांचे गुण राहतातच. ते संतुष्ट राहण्यासाठी बळी द्यावेच लागतात. तसे नाही केले तर निष्पाप नाहक बळी पडतात. अतिरेक्यांकडून मारले जातात. याचाच अर्थ न जाणारी माणसे मारली जातात व त्यांच्या रक्तपातापासून दैत्य शक्तीचे, दुष्ट शक्तीचे प्रमाण वाढलेच जाते. असे अचानक जीव मारले गेले तर ते अतृप्त राहतात व त्यांचे दुष्ट शक्तीत रूपांतर होत असते. या गोष्टींचे तुम्हाला ज्ञान नसल्याने मला हे सांगावे लागते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.